नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. MPSC मास्टर क्लास सिरीजमध्ये आजच्या सेशनमध्ये आपण भूगोलाचा जो सिलेबस आहे, जो अभ्यासक्रम आहे, तर त्याचं विश्लेषण घेणार आहोत की ज्याच्यामध्ये प्रिलिम्स आणि मेन्समध्ये मुख्यत्वे आपण मेन्स जी एक्झाम आहे तर त्याचा जो सिलेबस आहे तर त्याच्या बाबतीमध्ये आपण थोडंसं ॲनालिसिस करणार की कुठले कुठले मुद्दे आपल्याला अभ्यासायचे आहेत आणि कुठल्या मुद्द्यांवरती जास्त आपण भर देऊ शकतो. सो ह्याच्या बाबतीमध्ये आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कशन करूया. तर आता सगळ्यात पहिल्यांदा जर पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम जर तुम्ही पाहिला तर पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला माहिती की अभ्यासक्रम अशा पद्धतीने दिलाय की महाराष्ट्र, भारत, जगाचा भूगोल आणि ज्याच्यामध्ये मुख्यत्वे महाराष्ट्राचा, भारताचा आणि जगाचा प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल आपल्याला करायचा आहे. आता हा जो सिलेबस आहे तर ह्या सिलेबसमध्ये मुख्यत्वे आपल्याला 2-4 गोष्टी कळतात की आपल्याला जगाचा, भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल करायचा आहे. पण आता त्याच्यामध्ये इथे काही मुद्दे मांडलेले आहेत बघा. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे या केसमध्ये त्यांनी प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल हे 3 मुद्दे दिलेले आहेत. आता हे प्राकृतिक भूगोल म्हणजे काय की प्राकृतिक भूगोल म्हणजे निसर्गाने ज्या निर्माण केलेले जे प्राकृतिक किंवा जे भौगोलिक वैशिष्ट्य आहेत, म्हणजे पर्वत, पठारं, मैदानं, नद्या, तर ह्यांच्या बाबतीमध्ये जो आपण अभ्यास करतो त्याला आपण म्हणतो प्राकृतिक भूगोल. ठीक आहे. प्राकृतिक भूगोलामध्ये पृथ्वीला किंवा प्राकृतिक रचनांना जास्त महत्त्व दिलेलं असतं. त्याच्यानंतर सामाजिक भूगोलामध्ये थोडक्यामध्ये आपण काय शिकतो की पृथ्वीवरती जे काही वेगवेगळे समाज आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल नागरी समाज किंवा ग्रामीण समाज किंवा जे आदिवासी समाज आहे तर त्याचा जो काही अभ्यास आपण करतो दॅट इज कॉल्ड अस सामाजिक भूगोल. आणि आर्थिक भूगोल म्हणजे काय की पृथ्वीवरती जे काही वेगवेगळी आदानं असतात, म्हणजे जे काही इनपुट्स आहेत किंवा जे काही रिसोर्सेस आहेत, थोडक्यामध्ये जे काही संसाधनं आहेत की ज्यांच्या मदतीने आपण आर्थिक उत्पादन घेत असतो तर त्याला आपण म्हणतो आर्थिक भूगोल. सो तो उत्पादन वगैरे घेण्याचा हा जो भाग आहे थोडक्यामध्ये त्याला आपण म्हणतो आर्थिक भूगोल. म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल खनिज संपत्तीच्या मदतीनं आपण इंडस्ट्रीजमध्ये त्याचा आपण वापर करतो किंवा मृदा संपत्तीमधून आपण पीक उत्पादन घेत असतो. सो मृदा, खनिज, जलसंसाधनं, सो ही जी काही संसाधनं आहेत त्यांचं वितरण, त्यांच्यापासून जे काय आर्थिक क्रिया आपण करतो तर त्याला आपण म्हणतो आर्थिक भूगोल. ठीक आहे. आता हा जो सिलेबस आहे हा सिलेबस समजून घेताना आपण भूगोलाला कशा पद्धतीनं आपण क्लासिफाय करतो तर ह्याच्या बाबतीमध्ये थोडंसं आपण डिटेलमध्ये डिस्कशन करूया. तर आता इथे भूगोलाचं जेव्हा आपण क्लासिफिकेशन करतो तेव्हा ह्या भूगोलाचे आपण मुख्यत्वे 2 भाग करतो. ठीक आहे. एक आहे इथे सामान्य भूगोल, ठीक आहे, आणि दुसरा आहे प्रादेशिक भूगोल. सो इथे प्रादेशिक भूगोल आहे. आता हा जो सामान्य भूगोल आहे त्याला पण आपण पुन्हा 2 भागांमध्ये क्लासिफाय करतो. आता हा जो सामान्य भूगोल आहे तर त्याच्यामध्ये एक आहे प्राकृतिक भूगोल आणि दुसरा आहे मानवी भूगोल. ठीक आहे. आता प्राकृतिक भूगोल म्हणजे काय, सामान्य भूगोलाचे 2 भाग जे आपण करतो, प्राकृतिक आणि मानवी. तर त्याच्यामध्ये प्राकृतिक भूगोल म्हणजे काय की पृथ्वीच्या प्राकृतिक रचनांचा इथे आपण अभ्यास करतो. म्हणजे इथे आपण काय काय करतो तर इथे कुठल्या कुठल्या गोष्टी येतात बघा. सगळ्यात पहिलं जर इथे तुम्ही पाहिलं तर इथे भूरूपशास्त्र, ठीक आहे, त्याच्यानंतर हवामानशास्त्र ज्याला आपण क्लायमेटॉलॉजी म्हणतो. तिसरं आहे सागरशास्त्र, ओशनोग्राफी आपण त्याला म्हणतो. चौथा आहे इथे जैवभूगोलशास्त्र किंवा जैवभूशास्त्र, बायोजिओग्राफी आपण त्याला म्हणतो. आणि 5वं आहे पर्यावरण भूगोल. सो दिस इज पर्यावरण भूगोल. सो प्राकृतिक भूगोलाचे हे 5 विभाग आपण करतो. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये ह्या भूरूपशास्त्रामध्ये आपण काय शिकतो तर पृथ्वीचं जे शिलावरण आहे तर त्या शिलावरणाचा अभ्यास आपण इथे करतो. ठीक आहे. मी पुढे त्याच्याबद्दल सांगेल की काय 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 एक्झॅक्टली येतं याच्यात. हवामानशास्त्रामध्ये पृथ्वीच्या वातावरणाचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करत असतो ज्याला आपण ॲटमॉस्फिअर असं म्हणतो. सागरशास्त्रामध्ये पृथ्वीचं जे जलावरण आहे तर त्या जलावरणाचा आपण अभ्यास करतो. आणि जैवभूगोलशास्त्रामध्ये मुख्यत्वे पृथ्वीवरती जे जीवावरण आहे तर त्या जीवावरणाचा आपण डिटेलमध्ये इथे अभ्यास करतो.
ठीक आहे. पर्यावरण भूगोलामध्ये पर्यावरणाचा डिटेलमध्ये इथे आपण अभ्यास करतो. पर्यावरण ॲज अ सब्जेक्ट म्हणून आपण वेगळं इथे अभ्यासतो सुद्धा. आता पुढे प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोलामध्ये जर तुम्ही फरक पाहिला तर प्राकृतिक भूगोलामध्ये पृथ्वीच्या प्राकृतिक वैशिष्ट्यांचा इथे प्रायमरली आपण अभ्यास करतो. सो इथे पृथ्वीला किंवा नेचरला, निसर्गाला जास्त महत्त्व दिलेलं असतं. आता मानवी भूगोल काय, तर मानवी भूगोलामध्ये पृथ्वी किंवा निसर्ग आणि मानव यांच्यामध्ये जो सहसंबंध आहे तर त्याचा इथे अभ्यास करतो आपण, आणि त्याच्यामध्ये मानवाला जास्त प्रमाणामध्ये वेटेज दिलेलं असतं. मानवाचा जास्त पद्धतीने इथे आपण अभ्यास करतो, मानवी क्रियांचा रादर. सो आता मानवी भूगोलामध्ये काय काय येतं, तर मानवी भूगोलामध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथे आहे लोकसंख्याशास्त्र, ठीक आहे, किंवा लोकसंख्या भूगोल आपण म्हणूयात, सॉरी. सो लोकसंख्या भूगोल. त्याच्यानंतर दुसरा आहे इथे वसाहत भूगोल, ठीक आहे, ज्याला आपण सेटलमेंट जॉग्राफी असं म्हणतो. पॉप्युलेशन जॉग्राफी, सेटलमेंट जॉग्राफी. देन द थर्ड पार्ट इज आर्थिक भूगोल, ठीक आहे, आर्थिक भूगोल. इवन ह्याच्यामध्येच तुम्ही हा जो सामाजिक भूगोल आहे, हा सामाजिक भूगोल सुद्धा तुम्ही इथे मेन्शन करू शकता, ठीक आहे. आता जर प्रिलिमचा सिलेबस तुम्ही पाहिलं तर प्रिलिमच्या सिलेबसमध्ये हा आर्थिक भूगोल, सामाजिक भूगोल आणि हा प्राकृतिक भूगोल या सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. म्हणजे एकटा प्राकृतिक भूगोल म्हणजे जरी हा एक वर्ड असला तर त्याच्या खाली या सगळ्या गोष्टी, हे भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र वगैरे हे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला अभ्यासावं लागतं. लक्षात येतं. सो हा झाला सामान्य भूगोलाचा हिस्सा. ना आता प्रादेशिक भूगोल काय असतो. प्रादेशिक भूगोल म्हणजे काय की एखादा जो प्रदेश आहे तर त्या प्रदेशाचा आपण सगळ्या दृष्टीनं आपण अभ्यास करतो. म्हणजे काय की एखादा प्रदेश आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल भारत आहे. आता भारत हा जो प्रदेश आहे, फॉर एक्झाम्पल आता शॉर्टमध्ये जस्ट, सो हा जो भारत देश आहे तर भारताचा जो भूगोल असतो तर तो इथे आपण डिटेलमध्ये अभ्यासतो. म्हणजे भारत हा जो प्रदेश आहे तर ह्या प्रदेशाचा डिटेलमध्ये जेव्हा आपण अभ्यास करतो, म्हणजे भारताचा प्राकृतिक भूगोल, भारताचा मानवी भूगोल, हा पूर्ण भाग आपण प्रादेशिक भूगोलामध्ये शिकतो. प्रादेशिक भूगोल म्हणजे काय की एखादा प्रदेश आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल भारत. सो ह्या भारताचा भूगोल याला आपण म्हणतो प्रादेशिक भूगोल. कारण भारत हा जो प्रदेश आहे तर त्या प्रदेशाला हे सगळे मुद्दे आपण लावतो. म्हणजे भारताचं भूरूपशास्त्र, हवामान कसं आहे, किंवा भारतामधले प्राणी, वनस्पती, त्यांचे जे काही वितरण आहे तर हे सगळं आपण इथे अभ्यासतो. त्याच्यानंतर भारताचा मानवी भूगोल पण याच्यासोबतच आपण अभ्यासतो. सो ज्याच्यामध्ये भारताची लोकसंख्या, भारतामधली शहरं, ग्रामीण वसाहती, नागरी वसाहती, भारतामधल्या आर्थिक क्रिया, इंडस्ट्रीज वगैरे हे सगळं आपण अभ्यासतो. सो दिस इज कॉल्ड एज प्रादेशिक भूगोल. त्याच्यानंतर दुसरा, आता प्रादेशिक भूगोलाचा दुसरा पण एक भाग असू शकतो महाराष्ट्राचा भूगोल, ठीक आहे. सो आता महाराष्ट्राचा जो भूगोल आहे तर हा सुद्धा एक प्रादेशिक भूगोल आहे. कारण महाराष्ट्र हा एक प्रदेश आहे आणि या प्रदेशाला हे सगळे पैलू जेव्हा आपण लावतो सामान्य भूगोलाचे तर त्याला आपण म्हणतो महाराष्ट्राचा भूगोल. लक्षात आलं. सो महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये जर पुस्तकांमध्ये तुम्ही पाहिलं तर तुम्हाला काय मिळेल, महाराष्ट्राचा प्रशासकीय विभाग, महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग, महाराष्ट्रातल्या नद्या, महाराष्ट्राचं हवामान, महाराष्ट्रामध्ये जे काही वनस्पती आहे त्यांचं वितरण, मृदाचं वितरण, महाराष्ट्रातले उद्योग, लोकसंख्या, ग्रामीण वसाहती, नागरीकरणाच्या समस्या, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या महाराष्ट्राबद्दल जेव्हा आपण लावतो त्याला आपण म्हणतो प्रादेशिक भूगोल. लक्षात आलं. सो हे अशा पद्धतीने आपण भूगोलाला क्लासिफाय करत असतो. सो हे भूगोलाचं एक जनरल क्लासिफिकेशन आहे. आणि मग जर आता परत इथे आपण आपला सिलेबस पाहिला की महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भूगोल, ज्याच्यामध्ये भारताचा व जगाचा प्राकृतिक, सामाजिक आणि आर्थिक भूगोल आहे. सो म्हणजेच काय की आता इथे प्राकृतिक भूगोलामध्ये जे काही वर आपण मुद्दे मांडलेले आहेत, म्हणजे जे काही भूरूपशास्त्र आहे ते असेल, किंवा हवामानशास्त्र आहे ते हवामानशास्त्र असेल, किंवा सागरशास्त्र, किंवा नंतर आपण पाहिलं होतं की जैवभूगोलशास्त्र, सो हे जैवभूगोलशास्त्र, किंवा पर्यावरण भूगोल. सो एकट्या या प्राकृतिक भूगोलाच्या अंडर तुम्हाला हे 5 मुद्दे अभ्यासायचे, तर हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण प्रिलिम्समध्ये प्रिलिम्सच्या बाबतीत आपण पुढे जास्त बोलणार आहोत. आता मी जास्त बोलत नाही कारण आपण हे मेजरली मेन्ससाठी सेशन ठेवलेलं आहे. सो प्रिलिम्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर सिलेबस दिसताना छोटा दिसतोय, मात्र त्याच्यामध्ये खूप सारे मुद्दे तुम्हाला अभ्यासायचे आहेत. सो प्राकृतिक भूगोल म्हटलं की हा भाग, कारण पुस्तकं जर तुम्ही पाहिली तर ते पुस्तकांमध्ये तुम्हाला कसं दिसेल की महाराष्ट्राचा भूगोल वेगळा असेल, भारताचा भूगोल वेगळा असेल आणि प्राकृतिक भूगोल वेगळा असेल. एमपीएससीने देताना सिलेबस असा काय वेगळा दिलेला नाही आपल्याला. त्यांनी काय केलंय की महाराष्ट्र, भारत आणि जगाचा प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल एकत्र क्लब करून दिलाय. पण पुस्तकांमध्ये तसं नाहीये. पुस्तकांमध्ये महाराष्ट्र भूगोल वेगळा,
भारताचा भूगोल वेगळा आणि प्राकृतिक आणि मानवी भूगोल वेगळा. सो असे हे 4 कंपोनंट्स त्यांनी केलेत. प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल. अशा पद्धतीने तुम्हाला पुस्तकांमध्ये क्लासिफिकेशन मिळेल. त्यामुळे ते वाचायलाही तुम्हाला सोपं जाईल. पण सिलेबस इथे समजून घेताना तुम्हाला हे कळलं पाहिजे की भारताचा भूगोल जेव्हा तुम्ही करताय, दॅट मीन्स तुम्ही भारताच्या भूगोलाचा प्रादेशिक भूगोल करताय. आणि प्रादेशिक भूगोलामध्ये ऑब्व्हियसली हे सगळे जे भाग आहेत तर ते सुद्धा तिथे कव्हर झालेले असतात. लक्षात आलं? सो हा झाला आपला प्रिलिम्सचा सिलेबस. ना आता प्रिलिम्स बद्दल मी जास्त बोलत नाही, आपण पुढे मेन्सकडे वळूयात. मेन्सचा जो सिलेबस आहे तर तो मेन्सचा सिलेबस बघा कशा पद्धतीने तुम्हाला मेन्शन करून दिलाय. सगळ्यात पहिलं जगाच्या प्राकृतिक भूगोलाची ठळक वैशिष्ट्य. आता इथे काही मुद्दे जे आहेत ते मी मार्क करतो कारण ते त्या सिलेबसमधले की वर्ड्स आहेत. सो इथे तुम्हाला जगाच्या प्राकृतिक भूगोलाची ठळक वैशिष्ट्य अभ्यासायची आहेत. प्राकृतिक भूगोलाची ठळक वैशिष्ट्य म्हणजे काय? जे प्राकृतिक भूगोल तुम्ही प्रिलिम्समध्ये शिकलेला आहात, म्हणजे ज्याच्यामध्ये हे सगळं भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र, जैवभूगोलशास्त्र आणि पर्यावरण भूगोल, तर हा सगळा भाग इथे इन्क्लूड केला जातो. लक्षात आलं? मग आता थोडंसं अजून याच्यामध्ये आपण डिटेलिंग करूया की जेव्हा आपण म्हणतोय की जगाच्या प्राकृतिक भूगोलाची ठळक वैशिष्ट्य म्हणजे ओव्हरऑल इथे अख्खा प्राकृतिक भूगोल तुम्हाला करायचा आहे. आता हा जो प्राकृतिक भूगोल आहे तर प्राकृतिक भूगोलामध्ये काय काय येतं तर भूरूपशास्त्र. मग ह्या भूरूपशास्त्रामध्ये पृथ्वीच्या शिलावरणाचा आपण अभ्यास करतो. मग आता इथे एक्झॅक्टली आपण काय काय वाचतो किंवा काय काय आपण करतो. इथे तुम्ही पृथ्वीचा अंतरंग, पृथ्वीच्या अंतरंगाचे वेगवेगळे थर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासतात. त्याच्यानंतर पृथ्वीवरती जे काही वेगवेगळे प्रकारचे खडक आहेत, खनिज आहेत, खडकांचे वेगवेगळे प्रकार, तर त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही इथे शिकता. लक्षात आलं? त्याच्यानंतर पुढे पृथ्वीवरती जे काही वेगवेगळी भूरूपं तयार होतात, म्हणजे नदीने तयार केलेली भूरूपं, हिमनदीची भूरूपं किंवा सागरी लाटांनी निर्माण होणारी भूरूपं, कास्ट भूरूपं, हे सगळं तुम्ही इथे या भूरूपशास्त्रामध्ये अभ्यासता. त्याच्यासोबतच इथे तुम्हाला काही सिद्धांत अभ्यासावे लागतात. म्हणजे वेगनरचा खंडवहनाचा सिद्धांत आहे किंवा प्लेट टेक्टॉनिक्स थ्योरी आहे, ज्याला आपण भूविवर्तनिकी सिद्धांत असं म्हणतो. सागरतळ विस्ताराची संकल्पना असेल किंवा जलनिस्सारण प्रणाली किंवा जलनिस्सारणाची प्रारूपं कोणती कोणती असतात, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे अभ्यासता. सो हा झाला भूरूपशास्त्राचा भाग. सो भूरूपशास्त्र हा तसा तुलनेने मोठा टॉपिक आहे, थोडासा किचकट आहे, मोठा टॉपिक आहे. लक्षात येते? त्याच्यानंतर एक महत्वाचा हिस्सा येतो हवामानशास्त्र. आता हवामानशास्त्रामध्ये पृथ्वीच्या आपण वातावरणाबद्दल अभ्यासतो. आता पृथ्वीचं वातावरण म्हणजे काय की पृथ्वीच्या भोवती जे काही हवेचं आवरण आहे त्याला आपण म्हणतो वातावरण. आणि ह्या वातावरणाचे जे काही वेगवेगळे घटक आहेत तर ते घटक आपण इथे अभ्यासतो. म्हणजे काय की स्टार्टिंग फ्रॉम ह्या वातावरणाचे जे काही वेगवेगळे थर आहेत, त्याची रचना आहे, वातावरणाचे वेगवेगळे घटक आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे वायू, धुलीकण वगैरे, बाष्प वगैरे हे सगळं आढळतं. तर हे आपण इथे अभ्यासतो. त्याच्यानंतर वातावरणाचे जे काही घटक आहे, मग त्याच्यामध्ये वातावरणामधील हवेचं तापमान असेल, जसं ते तापमान, त्याच्यानंतर सौरतापन, त्या सौरतापनाच्या वितरणावरती परिणाम करणारे घटक किंवा पृथ्वीचा उष्णता ताळेबंद, सो औष्णिक ताळेबंद हा एक भाग आहे. त्याच्यानंतर पुढे ह्युमिडिटी किंवा आपण आर्द्रता म्हणतो. सो हवेची आर्द्रता म्हणजे हवेने धारण केलेलं बाष्प असतं. सो ही आर्द्रता, त्याच्यानंतर पर्जन्य, पावसाचे वेगवेगळे प्रकार, सांद्रीभवन, ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासतो. त्याच्यानंतर पुढे दाब, हवेचा दाब. सो हवेचा दाब, दाबाचे ते पट्टे, त्या दाबाच्या पट्ट्यांमुळे निर्माण होणारे वेगवेगळ्या प्रकारचे वारे. मग ते वारे सुद्धा प्राथमिक, दुय्यम, तृतीय स्तरावरती आपण त्यांना क्लासिफाय करतो, ज्याला रफली आपण वातावरणीय अभिसरण किंवा ॲटमॉस्फेरिक सर्क्युलेशन असं आपण म्हणतो. ठीक आहे? सो हे वेगवेगळ्या प्रकारचे वारे, आवर्त, प्रत्यावर्त, जेट प्रवाह, त्याच्यानंतर हवामानाच्या बाबतीमध्ये हवामानाचे वेगवेगळे विभाग आहेत जगामध्ये. जसं भारतामध्ये मॉन्सून प्रकारचं हवामान आढळतं, तसंच जगामध्ये इतरत्र भूमध्य प्रकारचं हवामान आहे, सायबेरियन प्रकारचं हवामान आहे. सो असे वेगवेगळे जे हवामानाचे विभाग आहेत तर ते पण इथं आपण अभ्यासतो. ह्याच भागामध्ये आपण भारताचा जो मॉन्सून आहे, जेव्हा क्लासमध्ये मी शिकवतो मॉन्सून पण ह्याच भागामध्ये इथे कव्हर करून ठेवला होता. कारण मॉन्सून तसा भारताच्या भूगोलामध्ये जो आपण शिकतो तो ह्याच्याच फ्लोमध्ये गेलं तर ते समजणं सोपं जातं. सो हे झालं हवामानशास्त्र. नंतर सागरशास्त्र. सागरशास्त्रामध्ये आपण पृथ्वीच्या जलावरणाचा अभ्यास करतो. आता पृथ्वीचं जलावरण म्हणजे काय की आपल्याला माहिती आहे की पृथ्वीच्या भूपृष्ठाचा रफली जो 70% आसपास भाग आहे तो पाण्याने वेढलेला आहे. आणि हा जो पाण्याचा महासागरांचा भाग आहे तर त्यांचा इथे अभ्यास आपण सागरशास्त्रामध्ये करतो. मग ह्या सागरशास्त्रामध्ये एक्झॅक्टली आपण काय काय करतो तर या ठिकाणी सागरशास्त्रामध्ये पृथ्वीच्या महासागरांची जी तळरचना असते
त्या सागर तळांवरती जी काही वेगवेगळी भूरूप तयार होतात, खंडीय मंच, गर्ता, सागरी मैदानं किंवा खंडीय उतार वगैरे किंवा मध्यसागरी पर्वतरांगा, तर हे सगळं आपण इथे अभ्यासतो. त्याच्यानंतर सागर जलाच्या ज्या हालचाली असतात, मग त्याच्यामध्ये भरती ओहोटीच्या लाटा असतील किंवा सागरी लाटा असतील किंवा सुनामीच्या लाटा असतील किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सागरी प्रवाह असतील. सो सागरी पाण्याचे ह्या 4 महत्त्वाच्या हालचाली असतात. सागर भरती ओहोटीच्या लाटा, त्याच्यानंतर ज्या रेग्युलर लाटा तयार होतात त्या, त्याच्यानंतर पुढे सागर प्रवाह आणि सुनामीच्या ज्या लाटा असतात तर त्या. ठीक आहे, त्यातला हा जो सागर प्रवाहांचा जो टॉपिक आहे तर तो खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यावरती बऱ्याचदा MPSCने पण प्रश्न विचारलेले आहेत आणि UPSCने पण प्रश्न विचारलेले आहेत. मी पुढे जाऊन आपण नंतरच्या सेशनमध्ये UPSCचे मुख्यत्वे मेन्समध्ये, मुख्य परीक्षेमध्ये जी काही वर्णनात्मक स्वरूपामध्ये आपली MPSC झालेली आहे, सो तशी जी UPSCची जी मेन्स डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची आहे तर त्याच्या बाबतीमध्ये मी डिस्कशन घेईल की वेगवेगळे जे क्वेश्चन्स आहेत जुने, तर ते कशा पद्धतीने विचारले, ते कोणत्या सेगमेंटमधून येतात सिलेबसच्या, कशा पद्धतीने त्याला टॅकल करायला पाहिजे, तर ते आपण नंतरच्या सेशनमध्ये बघूयात. आत्ता आपण फक्त सिलेबसला स्टिक राहूयात. सो इथे ह्या सागरशास्त्रामध्ये सागरजलाच्या हालचालींसोबत सागरजलाचे जे वेगवेगळे गुणधर्म असतात, म्हणजे सागरजलाचं तापमान, सागरजलाची घनता आणि सागरजलाची जी काही क्षारता असते, तर त्याच्या बाबतीमध्ये इथे आपण अभ्यासतो. प्लस सागरशास्त्रामध्ये आपण ज्या प्रवाळ भित्तिका आहेत त्या प्रवाळ भित्तिकांबद्दल अभ्यासतो. सागरी जी संसाधनं आहेत तर त्या सागरी संसाधनांचं जे वितरण आहे तर त्याच्या बाबतीमध्ये ऊर्जा संसाधनं किंवा बायोलॉजिकल रिसोर्सेस, जैव संसाधनं वगैरे जे आहेत समुद्रामध्ये जे आपल्याला सापडतात, किंवा खनिज संसाधनं, ऊर्जा संसाधनं, त्याच्या बाबतीमध्ये पण आपण इथे अभ्यासतो. आणि मग सगळ्यात शेवटी जे सागरी कायदे वगैरे आहेत, UN कन्व्हेन्शन ऑन लॉ ऑफ सी वगैरे जे आहे, तर ते कन्व्हेन्शनच्या बाबतीमध्ये आपण थोड्याफार प्रमाणामध्ये ते बेसिक गोष्टी बघतो. सो हे झालं सागरशास्त्रामध्ये. ना आता जैव भूगोलशास्त्र म्हणजे काय, की इथे आपण जसं मी तुम्हाला म्हटलं की जीवावरणाबद्दल अभ्यासतो. आता इथे जीवावरणाबद्दल अभ्यासतो म्हणजे काय, आपल्याला एकदम प्रॉपर इथे काय बायोलॉजी किंवा बॉटनी नाही शिकायची. तर इथे जैव भूगोलशास्त्रामध्ये कुठले कुठले महत्त्वाचे मुद्दे येतात, तर इथे तुम्ही पाहिलं तर मृदा, मृदेची निर्मिती, त्याच्यानंतर मृदा निर्मितीचे घटक, मृदेचे जगामध्ये असणारे वितरण, त्याच्यानंतर मृदेचं जे निचयन होतं, सॉइल डिग्रेडेशन आपण त्याला म्हणतो, मग त्याच्यामध्ये सॉइल इरोजन, मृदेची धूप वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकतो. त्याच्यासोबतच प्राणी आणि वनस्पती त्यांचं जे वितरण आहे जगामधलं तर ते आपण अभ्यासतो. ते वितरण कशा पद्धतीने आहे, त्या वितरणावरती कोणते कोणते घटक काम करतात, तर ते सुद्धा सगळं आपण इथे जैव भूगोलशास्त्रामध्ये अभ्यासतो. त्याच्यानंतर पुढे आहे पर्यावरण भूगोल. आता हे पर्यावरण भूगोल म्हणजे काय, जे आपण पर्यावरणामध्ये जे वेगळं आपण शिकतो, म्हणजे ज्याच्यामध्ये इकोलॉजी, इकोसिस्टम, प्रदूषणाचे वेगवेगळे प्रकार, किंवा बायोडायव्हर्सिटी, जैव विविधता वगैरे, सो ह्या ज्या गोष्टी आहेत तर हे सगळं आपण इथे पर्यावरण भूगोलामध्ये शिकतो. सो म्हणजे काय, इथे मी फक्त पहिलाच मुद्दा डिस्कस करतोय की जगाच्या प्राकृतिक भूगोलाची ठळक वैशिष्ट्य आहे म्हणजे हे जे सगळे मुद्दे आहेत तर हे सगळे मुद्दे आपण परत एकदा जे प्रिलिम्सला आपण अभ्यासले तेच तुम्हाला मेन्समध्ये परत रिवाईज करायचं आहे. सो इथे जास्त काही वेगळं नाहीये. ठीक आहे, तसं पाहायला गेलं तर जॉग्राफीमध्ये प्रिलिम्स आणि मेन्सचा जर सिलेबस तुम्ही पाहिला तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी ओव्हरलॅपिंग आहे. सो त्याच्यामुळे प्रिलिम्स आणि मेन्सचा अभ्यास करत असताना तुम्ही एकत्रित अभ्यास केलेला ते बेटर राहतं. ठीक आहे ना. आता पुढचा मुद्दा आहे जगातील प्रमुख नैसर्गिक साधन संपत्तींचं वितरण, ज्याच्यामध्ये दक्षिण आशिया व भारतीय उपखंडासहित तुम्हाला ते वितरण माहिती पाहिजे. इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो डिस्ट्रीब्युशन ऑफ की नॅचरल रिसोर्सेस. ठीक आहे, जे की नॅचरल रिसोर्सेस, नैसर्गिक संसाधनं जे आहेत. नैसर्गिक संसाधनं म्हणजे काय, की पृथ्वीवरती जर तुम्ही पाहिलं तर काही गोष्टी आपल्याला निसर्गामधून आपल्याला फ्रीमध्ये मिळत असतात थोडक्यामध्ये. ठीक आहे, त्यांना आपण संसाधनं म्हणतो. फॉर एक्झाम्पल भूमी, लँड किंवा सॉइल जे आहे, सॉइल रिसोर्सेस, सॉइलच्या मदतीने आपण पीक उत्पादन घेत असतो. त्याच्यानंतर जी खनिज संपत्ती आहे तर त्या खनिज संपत्तीचं वितरण तुम्हाला माहिती पाहिजे, की जगामध्ये वेगवेगळ्या खंडांमध्ये, भारतामध्ये, दक्षिण आशिया किंवा आशियामध्ये जे काही वेगवेगळ्या खनिजांचं वितरण आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर जे व्हेजिटेशन आहे, वनसंपत्ती, त्या वनसंपत्तीचं वितरण माहिती पाहिजे. जलसंसाधनं, त्या जलसंसाधनांचं वितरण तुम्हाला माहिती पाहिजे. सो अशा पद्धतीने जे महत्वाची संसाधनं आहेत, मृदा संसाधनं आहेत, जलसंसाधनं आहेत, वनसंपत्ती आहे, खनिज संपत्ती आहे, सो ही जी सगळी संसाधनं आहेत तर त्या संसाधनांचं वितरण तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे. लक्षात आलं. सो ह्याच्यावरती बऱ्याचदा प्रश्न येतात. पुढच्या सेशनमध्ये मी हा जो सिलेबस आहे ह्या सिलेबसला धरून UPSCने कशा पद्धतीने मेन्समध्ये क्वेश्चन्स विचारलेले आहेत तर त्याचं पण मी एक डिस्कशन घेईल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जगातील विविध भागातील
प्राथमिक, दुय्यम आणि तृतीय क्षेत्रातील जे काही उद्योग आहेत तर त्या उद्योगांच्या स्थानाला जबाबदार असणारे जे घटक आहेत इव्हन भारतासहित तर त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला बघायचे. ठीक आहे. सी फॅक्टर्स अफेक्टिंग द लोकेशन ऑफ डिफरंट टाईप ऑफ प्रायमरी, सेक्टरी किंवा टर्शरी सेक्टर इंडस्ट्रीज, त्याला हा इंग्लिशमधला हा मुद्दा झाला. आता प्राथमिक क्षेत्र म्हणजे काय की प्राथमिक क्षेत्रामध्ये आपल्याला माहिती की नेचरच्या क्लोज ज्या काही ऍक्टिव्हिटीज असतात तर त्यांना आपण प्राथमिक क्षेत्रातील उद्योग असं म्हणतो. म्हणजे थोडक्यामध्ये इथे शेती आहे, खाणकाम, मासेमारी वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टी येतात. सो दिस इज प्राथमिक क्षेत्र. त्याच्यानंतर द्वितीय क्षेत्र म्हणजे काय? द्वितीय क्षेत्र म्हणजे इथे मुख्यत्वे आपण जे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे, जे उद्योगधंदे वगैरे आहेत तर त्याच्या बाबतीमध्ये आपण बोलतो. आणि टर्शरी सेक्टर किंवा तृतीय क्षेत्र म्हणजे आपण सेवा क्षेत्राबद्दल बोलतो. सो जगामध्ये, इव्हन भारतासहित जगामध्ये जे काही वेगवेगळे उद्योगधंदे आहेत तर त्या उद्योगधंद्यांच्या वितरणावरती जे काही घटक काम करतात तर त्याच्या बाबतीमध्ये इथे तुम्हाला अभ्यासायचं आहे. म्हणजे काय की जगामध्ये जे काही वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आहेत तर त्यांच्यावरती जर तुम्ही अफेक्ट करणारे घटक पाहिले तर कुठलीही इंडस्ट्री जेव्हा लोकेट होत असते, कुठल्याही ठिकाणी जेव्हा ती स्थाननिश्चिती करत असते तर त्या केसमध्ये काही महत्त्वाचे फॅक्टर्स असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्या इंडस्ट्रीला किंवा त्या उद्योगाला लागणारा कच्चा माल असेल किंवा त्या इंडस्ट्रीला लागणारा काही भांडवल असेल, त्या इंडस्ट्रीमधून जे काही उत्पाद किंवा जे प्रॉडक्ट बाहेर आपण काढतो मॅन्युफॅक्चरिंग करून तर त्याला विकण्यासाठी बाजारपेठ लागते. सो ती बाजारपेठ कुठे आहे, त्याच्यानंतर ह्युमन रिसोर्सेस लागतात, मनुष्यबळ किंवा लेबर आपण म्हणतो, मजूर लागतात. त्याच्यानंतर काही इंडस्ट्रीसाठी भौगोलिक काही गोष्टी असाव्या लागतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्यूट इंडस्ट्री जर तुम्ही पाहिले किंवा ताग उद्योग जर पाहिला तर तागाचं उत्पादन मुख्यत्वे भारतामध्ये जर तुम्ही पाहिलं तर पश्चिम बंगालमध्ये होतं. कारण तागाचं उत्पादन घेण्यासाठी खूप जास्त आर्द्रता आणि खूप जास्त पाऊस लागतो. टेम्परेचर, ह्युमिडिटी आणि रेनफॉल हे हायर साईडला लागतं आणि ते तुम्हाला वेस्ट बेंगॉलमध्ये दिसतं. सो त्याच्यामुळे त्या एरियामध्ये ती इंडस्ट्री लोकेट झालेली आहे. जसं कॉटन इंडस्ट्री ही गुजरात, महाराष्ट्रामध्ये लोकेट झालेली, तसं ज्यूट इंडस्ट्री जी आहे, ताग उद्योग जो आहे तर तो वेस्ट बेंगॉलमध्ये लोकेटेड झालेला आहे. सो कुठल्याही इंडस्ट्री जेव्हा लोकेट होत असते तर हे जे काही वेगवेगळे फॅक्टर्स आहेत, म्हणजे त्याला लागणारी बाजारपेठ असेल, काही भौगोलिक काही ॲडव्हान्टेजेस असतील किंवा काही शासकीय धोरणं पण असतील. म्हणजे कुठल्या राज्य शासनाने जर भारतामध्ये जर जास्त टॅक्स कन्सेशन दिलं तर इंडस्ट्रीज तिथे लोकेट होत असतात. ठीक आहे. सो शासकीय धोरणं हा एक फॅक्टर येतो. सो शासकीय धोरणं, त्याच्यानंतर मजूर, त्याच्यानंतर जसं मी तुम्हाला म्हणलं बाजारपेठ, मजूर, भांडवल, त्याच्यानंतर कच्चा माल. शक्यतो जे जड उद्योग असतात तर ते जड उद्योग जिथे कच्चा माल असतो तर त्याच्या जवळपास लोकेटेड असतात. कारण ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट जी असते, वाहतूक खर्च, हा पण एक महत्त्वाचा फॅक्टर असतो. तो वाहतूक खर्च तिथे तुलनेने कमी असावा लागतो. सो त्याच्यामुळे ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट जास्त असते हेवी इंडस्ट्रीजमध्ये. फॉर एक्झाम्पल लोह पोलाद उद्योग वगैरे जे आहेत तर जिथे कच्चा माल असतो तर त्या ठिकाणी जाऊन ते लोकेट होत असतात. काही इंडस्ट्रीज जे असतात त्या ह्या सगळे जे काय 4-5 फॅक्टर आपण डिस्कस केले तर त्याच्यापैकी ज्या फॅक्टरने जास्त फायदा होतो तर त्या ठिकाणी ते लोकेट होत असतात. सो ते कसं कुठल्या स्पेसिफिक रिझनमुळे तिथे लोकेट होत नाही किंवा स्पेसिफिक फॅक्टरमुळे जास्त अफेक्ट होत नाही. जिथे जास्त त्यांचा फायदा होतो तर त्या ठिकाणी जाऊन ते लोकेट होतं. त्यांना जनरली आपण फुटलूज इंडस्ट्रीज असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल हे जे IT इंडस्ट्रीज वगैरे आहेत जिथे गव्हर्नमेंटचे टॅक्स बेनिफिट्स मिळतात किंवा काही ठिकाणी मजूर इझिली अवेलेबल होतात. जसं भारतामध्ये बघा IT इंडस्ट्री ग्रो करत आहे कारण आपल्याकडे चीप लेबर आहे. अमेरिकेच्या तुलनेमध्ये जे लेबर आहे, मजुरी जी आहे ते आपल्याकडे चीप आहे, स्वस्त आहे. सो त्याच्यामुळे अशी इंडस्ट्रीज इकडे लोकेट होत असतात. सो असे जे काही वेगवेगळे थोडक्यामध्ये जे काही इंडस्ट्रीज आहेत तर त्यांच्या लोकेशनवरती कोणते कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात तर ते आपल्याला इथे अभ्यासायचं. त्याच्यानंतर पुढचा एक महत्त्वाचा भाग आहे भूकंप, सुनामी, ज्वालामुखीय हालचाली, चक्रीवादळ इत्यादी किंवा यासारख्या महत्त्वाच्या भूभौतिक ज्या घटना आहेत, जिओफिजिकल फेनॉमेना जे आहेत तर त्याच्या बाबतीमध्ये इथे आपल्याला अभ्यास करायचा आहे. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे सिलेबसमध्ये. कारण UPSCचे जर जुने क्वेश्चन्स तुम्ही पाहिले तर बऱ्याचदा सायक्लोन्स किंवा सायक्लोनची वॉर्निंग सिस्टम, लँडस्लाइड्स किंवा त्याला आपण भूस्खलन असं आपण म्हणतो. सो भूस्खलनावरती क्वेश्चन झालेले आहेत. ज्वालामुखी, भूकंप, चक्रीवादळ याच्यावरती बऱ्याचदा प्रश्न आलेले दिसतात. सो त्याच्यामुळे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता तसं जर तुम्ही पाहिलं तर हा जो पॉईंट आहे भौतिकीय घटना किंवा त्याला आपण जिओफिजिकल फेनॉमेना असं आपण म्हणतो, तर हा पॉईंट खरं तर आपण वर इथेच कव्हर केलेला असतो. हा जो प्राकृतिक भूगोल आहे तो प्राकृतिक भूगोल शिकतानाच भूरूपशास्त्रामध्येच आपण भूकंप, ज्वालामुखी शिकतो. त्याच्यानंतर क्लायमेटॉलॉजीमध्ये किंवा हवामानशास्त्रामध्येच आपण चक्रीवादळांबद्दल बघतो किंवा भारताचा
भारताचा भूगोल शिकत असताना भारतामध्ये जे काही समकालीन समस्या आहेत, कंटेम्पररी इश्यूज आहेत, तर त्याच्यामध्ये किंवा जे डिझास्टर मॅनेजमेंट आपण शिकतो मेन्समध्ये, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं हे लँडस्लाइड्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, सुनामी वगैरे ते कव्हर होऊन जातं. सो ओशनोग्राफीमध्ये सुनामी किंवा तुम्ही डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये सुद्धा किंवा आपत्ती व्यवस्थापन जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा सुनामीबद्दल तुम्ही अभ्यास करू शकता. सो हा जो मुद्दा आहे हा वरतीच कव्हर होतो, पण हा महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर पुढे भौगोलिक वैशिष्ट्य आणि त्यांचे स्थान. ठीक आहे, हा एक महत्वाचा मुद्दा आहे की भौगोलिक वैशिष्ट्य आणि त्यांचं स्थान, जी महत्वाची भौगोलिक वैशिष्ट्य आहेत म्हणजे त्याच्यामध्ये जलाशय आणि हिमनगांसहित, तसेच वनस्पती, प्राणी यांच्यामधील बदल व अशा बदलांवर होणारा परिणाम. खूप मोठा पॉईंट आहे हा. हा पॉईंट आपण एक एक करून बघूया की भौगोलिक वैशिष्ट्य व त्यांचं स्थान म्हणजे पृथ्वीवरती जे काही वेगवेगळ्या प्रकारची भौगोलिक वैशिष्ट्य आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल पृथ्वीवरती जे काही वेगवेगळी भूरूपं आढळतात. भूरूपं म्हणजे काय की पृथ्वीचा जो सरफेस आहे तर सरफेसला किंवा पृथ्वीच्या भूपृष्ठावरती जे काही वेगवेगळी भौगोलिक वैशिष्ट्य आढळतात की ज्यांना स्वतःचा आकार आणि स्वतःची सीमा असते, तर त्यांना आपण भूरूपं असं म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल पर्वत आहेत, पठारं आहेत, किंवा मैदानं आहेत, नद्या आहेत, किंवा नद्या म्हणण्यापेक्षा जे काही पूर मैदानं वगैरे नद्यांमुळे तयार होतात. सो ही जी सगळी भूरूपं आहेत, तर त्या भूरूपांवरती जे काही चेंजेस होतात, तर ह्यांच्यामध्ये जे बदल आहेत, तर हा बदल हा पॉईंट खूप महत्वाचा आहे. तुम्ही सिलेबसमध्ये जर तुम्ही पाहिलं तर सिलेबसमध्ये काही गोष्टी तुम्हाला डोक्यामध्ये ठेवाव्या लागतील. हा जो पॉईंट आहे ना, हा पॉईंट काय सांगतो की पृथ्वीवरती जे काही महत्वाची भौगोलिक वैशिष्ट्य आहेत, तर त्यांच्यामध्ये जे काही बदल होतात, ठीक आहे, तर हे बदल म्हणजे हा टॉपिक क्लायमेट चेंज बद्दल बोलतोय. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी महत्वाचे मुद्दे पण मांडलेले की जलाशय जे आहेत, वॉटर बॉडीज, समुद्रामध्ये किंवा जे लेक्स आहेत किंवा नद्या आहेत किंवा जे जलस्रोत आहेत, तर त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने बदल होत जातात. युपीएससीने एक प्रश्न विचारलेला की हिमालयातल्या ज्या हिमनद्या आहेत तर त्या वितळण्यामुळे भारताच्या जल उपलब्धतेवरती काय परिणाम होतोय. सो हा जो प्रश्न होता तर हा क्लायमेट चेंज बद्दल डायरेक्टली बोलत होता. ठीक आहे, किंवा हिमनग युपीएससीने क्रायोस्पियर बद्दल एक क्वेश्चन विचारलेला. क्रायोस्पियर म्हणजे काय की पृथ्वीवरती जे हिमटोप आहेत किंवा जे आईस कॅप्स आहेत किंवा हिमाच्छादित जे प्रदेश आहेत, तर त्या हिमाच्छादित प्रदेशांना आपण क्रायोस्पियर असं म्हणतो. जसं लिथॉस्पियर किंवा हायड्रोस्पियर, ॲटमॉस्फियर आहे, तसं क्रायोस्पियर आहे. क्रायोस्पियर म्हणजे जे हिमाच्छादित प्रदेश आहेत. सो असे हे हिमाच्छादित प्रदेश आणि जे वॉटर बॉडीज आहेत, तर त्यांच्यावरती काय परिणाम झालेला आहे क्लायमेट चेंजचा. इथे क्लायमेट चेंज, हवामान बदल असं मेन्शन केलेलं नाहीये, पण लक्षात घ्या ह्यांच्यामधील जो बदल आहे, ह्याच्यामध्ये त्यांनी वनस्पतींना पण टाकलंय आणि प्राणी पण टाकले. सो प्राणी, वनस्पती, इतर जी भौगोलिक वैशिष्ट्य आहेत ज्याच्यामध्ये जलाशय पण किंवा वॉटर बॉडीज आणि आईस कॅप्स हे सगळं पकडलं जातं, त्याच्यामध्ये जे काही चेंजेस होतात तर त्या चेंजेस बद्दल आपल्याला इथे सिलेबसमध्ये अभ्यासायचं आहे. थोडक्यामध्ये हा जो टॉपिक आहे हा टॉपिक क्लायमेट चेंज बद्दल बोलतोय. सो क्लायमेट चेंजचा जल उपलब्धतेवरती किंवा क्रायोस्पियरवरती किंवा अन्न सुरक्षेवरती काय परिणाम होतोय. लास्ट इयर युपीएससीने प्रश्न विचारलेला की उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये अन्न सुरक्षतेवरती हवामान बदलाचा काय परिणाम झालेला आहे. तर हा टॉपिक सिलेबसमध्ये कुठे मेन्शन नाहीये, पण हा टॉपिक इथून आलेला आहे हे डोक्यामध्ये धरा. सो जर तुम्ही मेन्सचा सिलेबस तुम्ही पाहिलं तर मेन्सच्या सिलेबसमध्ये काही जे मुद्दे आहेत ते तुम्हाला एक्स्ट्रा करावे लागतात. मग त्याच्यामध्ये हा एक टॉपिक येतो की इथे तुम्हाला क्लायमेट चेंज बद्दल थोडंसं डिटेलमध्ये माहिती पाहिजे. कारण क्लायमेट चेंज किंवा हवामान बदल ही एक रियालिटी आहे आणि ते आपल्याला आता फेस करायचे आणि त्याचे जे काही परिणाम होतात. तुम्ही ऑब्झर्व करत असाल क्लायमेट चेंजमुळे आपण बघतो की अचानक एखाद्या ठिकाणी वनव्यांचं तीव्रता वाढलेली आहे. फॉर एक्झाम्पल बघा, रिसेंटलीच कॅलिफोर्नियामध्ये जे वनवे पेटलेले आहेत तर त्याचा क्लायमेट चेंजचाच हा परिणाम आहे. 1-2 वर्षांपूर्वी पाकिस्तानमध्ये मोठे फ्लड झालेले किंवा नॉर्थ अमेरिकेच्या पश्चिम भागामध्ये हीट डोम तयार झालेले. सो हे काय आहे, किंवा आपल्याकडे पण बघा मान्सूनचा पॅटर्न बदलत चाललेला आहे. सो हे का होतंय, तर हे सगळं होतंय क्लायमेट चेंजमुळे. लक्षात आलं. ट्रॉपिकल सायक्लोन जे आहेत, उष्णकटिबंधीय आवर्त जे उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये तयार होतात, तर त्यांची तीव्रता वाढत चालली, शेतीवरती त्याचा परिणाम होत चाललाय. तर ह्या सगळ्या गोष्टी आता आजूबाजूला घडतायत आणि ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून युपीएससीने किंवा एमपीएससीने फॉर दॅट सेक हा जो सिलेबस आहे तर हा सिलेबसमध्ये हा टॉपिक क्लायमेट चेंजचा मेन्शन केलेला आहे. सो थोडक्यामध्ये आता इथे जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या सिलेबसमधले जे काही महत्वाचे मुद्दे आहेत त्याला मी परत एकदा हायलाइट करतो.
म्हणजे हा सिलेबस तुम्हाला लक्षात येईल पूर्णपणे की काय 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 महत्वाचं आहे. तर सगळ्यात पहिलं जगाच्या प्राकृतिक भूगोलाची ठळक वैशिष्ट्य, हा तुमच्या सिलेबसमधला महत्वाचा मुद्दा आहे. याच्यावरती बऱ्याचदा प्रश्न येतात. पुढच्या सेशनमध्ये ते मी प्रश्न पण डिस्कस करेल. त्याच्यानंतर पुढचं जगातील प्रमुख नैसर्गिक साधन संपत्तीचं वितरण, म्हणजे थोडक्यामध्ये रिसोर्सेस. ठीक आहे, ह्या रिसोर्सेस बद्दल इथे तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर जगातील विविध भागातील प्राथमिक, द्वितीय व तृतीय औद्योगिक इंडस्ट्रीज किंवा सेवांच्या स्थानाला जबाबदार असणारे घटक, म्हणजे थोडक्यामध्ये उद्योग, इंडस्ट्रीज हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर पुढे भूकंप, सुनामी, ज्वालामुखीय हालचाली, चक्रीवादळं यासारख्या महत्वाच्या भूभौतिकीय जिओफिजिकल जे फेनॉमेना आहेत, घटना आहेत, त्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती पाहिजे. आणि पुढे भौगोलिक वैशिष्ट्य आणि त्यांचं स्थान आणि महत्वाच्या भौगोलिक वैशिष्ट्यांमध्ये यांच्यासह वनस्पती, प्राणी यांच्यातील बदल. सो हा जो मुद्दा आहे भौगोलिक वैशिष्ट्य आणि त्यांच्यामध्ये होणारे बदल, हा एक महत्वाचा हिस्सा आहे. ठीक आहे, याच्याही पलीकडे जाऊन काही टॉपिक्स असे आहेत की ज्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. सी, हे जर तुम्ही पाहिलं तर आपले ठळक किती मुद्दे आहेत? 1, 2, 3, 4 आणि 5. याच्या व्यतिरिक्त पर्सनली मला असं वाटतं की अजून 2 मुद्दे आपण काढू शकतो. सी, मी काम करतो पुढच्या स्लाइडवरती ते लिहितो. जे महत्वाचे आपल्या सिलेबस मधले मुद्दे आहेत मुख्य परीक्षेमधले. सगळ्यात पहिलं म्हणजे प्राकृतिक भूगोल. प्राकृतिक भूगोलाबद्दल तुम्हाला इथे अभ्यासायचं आहे. सो हा एक मुद्दा. त्याच्यानंतर पुढे संसाधनांचं वितरण, हा एक दुसरा मुद्दा होता. तिसरा उद्योग किंवा इंडस्ट्रीज, प्रायमरी, टर्शरी, जे काय सेकंडरी सेक्टर, त्यांचे उद्योग, त्यांच्या वितरणावरती परिणाम करणारे घटक, हा तिसरा मुद्दा. चौथा जी भौतिकीय घटना ज्या आहेत, जिओफिजिकल फेनॉमेना. आणि 5वा हवामान बदल. हवामान बदल आपण असं म्हणूयात भौगोलिक वैशिष्ट्य, भौगोलिक वैशिष्ट्यांवरती होणारा परिणाम. सो हे भौगोलिक वैशिष्ट्य आणि हवामान बदलाचा होणारा परिणाम. याच्या व्यतिरिक्त अजून 2 मुद्दे मला असं वाटतं की ती तुम्ही सिलेबसमध्ये मेन्शन करायला पाहिजेत, की कारण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केल्यानंतर अजून हे 2 मुद्दे निघतात. पर्सनली मला असं वाटतं की नागरीकरण, याच्यावरती बऱ्याचदा प्रश्न विचारलेले आहेत युपीएससीने, मी म्हणतोय. सी, कारण मिलियन प्लस सिटीज बद्दल क्वेश्चन विचारलेलं की मिलियन प्लस सिटीजमध्ये पूर परिस्थिती का गंभीर आहे, किंवा एक प्रश्न विचारलेला की पुणे आणि चेन्नईमध्ये जे काही फ्लड्स होतात तर त्याच्या बाबतीमध्ये युपीएससीने प्रश्न विचारलेला. सो नागरीकरण व त्याच्या समस्या वगैरे ज्या आहेत तर त्याच्या बाबतीमध्ये थोडंसं तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. आणि 7वा मुद्दा मला असं वाटतं की मानवी भूगोलाचे जे उरलेले इतर भाग आहेत तर ते इथे तुम्हाला कव्हर करावे लागतात. मग इथे मानवी भूगोलामध्ये काय काय येतात तर त्यांनी युपीएससीने लास्ट इयरमध्ये किंवा लास्ट इयरलाच एक प्रश्न विचारलेला होता की जगाच्या व्यापारावरती किंवा जागतिक व्यापारावरती जगातील जे काही सामुद्रधुनी आहेत किंवा जे संयोग भूमी आहेत त्याला स्ट्रेट्स आणि इस्थमस असं आपण म्हणतो, तर त्यांचा काय परिणाम होतो अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. किंवा एक क्वेश्चन ह्युमन डेव्हलपमेंट वरती विचारलेला आहे. सो मानवी विकास ही जी संकल्पना आहे त्याच्यावरती प्रश्न आलेला, किंवा जागतिक व्यापारावरती स्ट्रेट्स आणि इस्थमस किंवा सामुद्रधुनी आणि संयोग भूमींचा काय कशा पद्धतीने परिणाम होतो किंवा कशा पद्धतीने ते अफेक्ट करतात जागतिक व्यापाराला, तर त्याच्याबद्दल हा एक प्रश्न आलेला. नेक्स्ट लेक्चरला जसं मी तुम्हाला म्हणलं की मी ते सगळं डिस्कस करेलच. आता फक्त मी मुख्यत्वे हे 6-7 मुद्दे मी तुमच्या समोर मांडते की जे तुम्हाला मेन्समध्ये डिटेलमध्ये अभ्यासायचे. आता ह्याचं जर सिलेबसमध्ये तुम्ही डिटेल डिस्कशन जर केलं किंवा जर सिलेबसमध्ये अनालिसिस केलं तर इथे तुम्हाला लक्षात येईल याच्यातले बहुतांशी गोष्टी तुम्ही प्रिलिम्समध्येच अभ्यासलेले असतात. कारण प्रिलिम्समध्येच तुम्ही ह्या संसाधनांचं वितरण अभ्यासता, प्राकृतिक भूगोलाबद्दल तुम्ही अभ्यासलेलं असतं, उद्योगांबद्दल सुद्धा महाराष्ट्र आणि भारतातले तरी ऍटलिस्ट तुम्ही उद्योग अभ्यासलेले असतात, हे भूभौतिकीय घटना पण तुम्ही तिथेच अभ्यासलेल्या आहेत. सो त्याच्यामध्ये जवळजवळ हवामान बदल, नागरिकीकरण वगैरे किंवा मानवी भूगोलामध्ये सुद्धा तुम्ही हे शिकलेले असतात इनडायरेक्टली. उद्योग, दळणवळण किंवा दळणवळणामध्ये रस्ते, भारतातले महाराष्ट्रातले रस्ते, रेल्वे मार्ग किंवा बंदरांची समस्या, भारतमाला प्रोजेक्ट असेल, सागरमाला प्रोजेक्ट असेल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या सगळ्या गोष्टी डायरेक्टली इनडायरेक्टली तुम्ही प्रिलिम्समध्ये शिकलेल्या आहात. सो त्याच्यामध्ये मेन्समध्ये असं जास्त काही टॉपिक्स तुम्हाला करायला राहत नाही.
फक्त इथे मुद्दा काय आहे की मेन्समध्ये जेव्हा तुम्ही अभ्यासताना तर इथे तुम्हाला थोडंसं आन्सर रायटिंगच्या दृष्टीनं अभ्यासावं लागतं. प्रिलिम्समध्ये कसं की काही गोष्टी फॅक्च्युअली तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील, त्याचा अप्रोच थोडासा वेगळा असतो. पण मेन्समध्ये तुम्हाला मुद्दे माहिती पाहिजेत, कारण तुम्हाला लिहायचं असतं. प्रिलिम्समध्ये सोप्पं आहे कारण उत्तर तुमच्या डोळ्यासमोर आहे, तुम्हाला फक्त ते पिक करायचं किंवा टिक करायचं आहे. पण इथे तुम्हाला लिहावं लागेल. सो त्याच्यासाठी तुमच्या नोट्स तयार असणं गरजेचे आहेत. मग त्या नोट्समधून जे काही मुद्दे तुम्हाला आठवतील ते तुम्ही उत्तरामध्ये किंवा आन्सर रायटिंगमध्ये तुम्ही लिहू शकता. लक्षात आलंय? सो हा अशा पद्धतीनं आपला हा सिलेबस आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण त्याच्या बाबतीत अजून डिटेलमध्ये डिस्कशन करूयात, सिलेबस सहित प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपरमध्ये. आता शेवटच्या टप्प्यामध्ये मी फक्त इथे तुम्हाला संदर्भ साहित्याबद्दल थोडंसं रफली सांगतो की कुठलं संदर्भ साहित्य तुम्हाला इथे वापरायचं आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे आपली जी पाठ्यपुस्तकं आहेत, क्रमिक पुस्तकं आहेत, तर ती क्रमिक पुस्तकं 6वी ते 12वी तुम्ही अभ्यासावीत असं मला वाटतं. कारण त्याच्यातनं बऱ्याचदा क्वेश्चन्स थेट आलेले दिसतात प्रिलिम्समध्ये सुद्धा आणि इव्हन मेन्समध्ये. आता मेन्समध्ये म्हणण्यापेक्षा जी जुनी मेन्स होती ऑब्जेक्टिव्हची त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो इथे प्रिलिम्स आणि मेन्समध्ये क्रमिक पुस्तकांचं महत्त्व खूप जास्त आहे. त्याच्यानंतर NCERTची पुस्तकं आहेत. आता NCERTची पुस्तकं तुम्ही 11वी आणि 12वीची वाचू शकता, पण जर तुम्हाला वेळ असेल तर मी सजेस्ट करेल की NCERTची पुस्तकं तुम्ही ती सुद्धा 6वी ते 12वी पर्यंत वाचू शकता. त्याच्यात नुकसान काहीच नाही, कारण NCERTची पुस्तकं खूप सुंदर पद्धतीने लिहिलेली आहेत. त्याच्यामधून जी संकल्पनाची जी क्लॅरिटी आहे, कन्सेप्च्युअल जी क्लॅरिटी आहे, तर ती खूप छान होईल तुमची. सो त्याच्यामुळे स्टेट बोर्ड वाचा. ठीक आहे. स्टेट बोर्ड वाचल्यानंतर तुमचा एक जॉग्राफीचा एक बेस तयार होईल. मग त्याच्यानंतर NCERTची पुस्तकं वाचा. NCERTची पुस्तकं ही आयदर इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये असतील. मी सजेस्ट करेल की इंग्लिशमध्ये वाचायला प्रेफरन्स द्या, कारण हिंदी समजणं थोडंसं किचकट वाटू शकतं, कारण आपल्याला जे माहिती असतं ते फिल्मी हिंदी असतं आणि पुस्तकांमध्ये जे असतं ते ॲक्च्युअल हिंदी असतं, एकदम म्हणजे कोर हिंदी असतं, एकदम प्युअर हिंदी असतं. ते समजायला थोडंसं काही टर्म्स तुम्हाला डिफिकल्ट वाटू शकतात भूगोलामध्ये. सो त्याच्यामुळे ते इंग्लिशमध्ये वाचू शकता. किंवा जर ते खूपच अवघड वाटतंय तर मग मी सजेस्ट करेल की आपल्या युनिक अकॅडमीचंच प्राकृतिक आणि मानवी भूगोल नावाचं पुस्तक आहे अश्विनी घोटाळे मॅडमचं, ज्याला आपण NCERT सिरीजचं पण पुस्तक असं म्हणतो. तर ते पुस्तक तुम्ही बघू शकता. ह्या पुस्तकामध्ये NCERT सोबत इतर सुद्धा ICSEचे पण काही टॉपिक्स आहेत, किंवा जे GC लिओंगचं पुस्तक आहे हे, तर त्याच्यातले सुद्धा काही टॉपिक्स त्यांनी मेन्शन केलेत. पण अगेन माझं एक पर्सनल म्हणजे म्हणणं तुम्हाला असं राहील की ओरिजिनल NCERT वाचलेलं कधी पण बेटर राहील. ठीक आहे. आय एम नॉट सेइंग की हे वाचायचं नाही, हे वाचायचंच आहे पुस्तक तुम्हाला NCERT सिरीजचं, कारण ह्याच्यामध्ये NCERTच नाही, जसं मी म्हटलं बाकीच्या पण गोष्टी मेन्शन आहेत. सो ओरिजिनल NCERT वाचणं कधी पण बेटर आहे. ठीक आहे. ते इंग्लिशमध्ये आहे, त्याचा काही बाऊ करू नका. नाव त्याच्यानंतर एक दुसरं पुस्तक आहे जे इंग्लिशमध्येच आहे, सर्टिफिकेट फिजिकल अँड ह्युमन जॉग्राफी बाय गो चेंग लिओन. सो एक GC लिओंगचं हे एक पुस्तक येतं, खूप सुंदर पुस्तक आहे. ते 2 गोष्टींना टच करतं, फिजिकल जॉग्राफी आणि ह्युमन जॉग्राफी. तर ह्या पुस्तकाचा जो फर्स्ट हाफ आहे, पहिला जो भाग आहे, तर तो प्राकृतिक भूगोलाबद्दल डिस्कशन करतो, आणि दुसरा जो भाग आहे तर तो ह्युमन जॉग्राफी किंवा मानवी भूगोलाबद्दल आपल्याला डिस्कशन देतो. ठीक आहे. सो हे एक पुस्तक आहे. हे पुस्तक इंग्लिशमध्ये आहे, पण हे आवर्जून वाचा, कारण त्याच्यातला फिजिकल जॉग्राफीचा जो पहिला पार्ट आहे तर तो खूप सुंदर पिक्चर सहित त्यांनी तो मेन्शन केलेला आहे. आणि दुसरा जो ह्युमन जॉग्राफीचा पार्ट आहे, पान नंबर 114, 115 पासून तो जुन्या पुस्तकांमध्ये जो सुरू व्हायचा, किंवा आता नवीन पुस्तकांमध्ये 120 वगैरे काहीतरी पेज नंबर असेल, व्हॉट एव्हर. सो हा जो ह्युमन जॉग्राफीचा पार्ट आहे सेकंड हाफमध्ये त्या पुस्तकाचा, तर त्याच्यामध्ये त्या पुस्तकामध्ये त्यांनी जगामध्ये जे काही वेगवेगळे हवामानाचे विभाग आहेत, विषुववृत्तीय, मान्सून हवामान, वाळवंटी हवामान, भूमध्य प्रकारचं हवामान, तर त्याचं डिस्कशन केलेलं आहे. आणि मग त्या प्रत्येक टॉपिकमध्ये त्यांनी तिथली लोक कशी राहतात, तिथली वनसंपत्ती कशी आहे, तिथलं हवामानाचं वितरण कसं आहे, टेम्परेचर कसं आहे, पावसाचं वितरण कसं आहे, किंवा तिथे महत्त्वाची पिकं कोणती होतात, कोणती खनिजं तिथे सापडतात, लोकांच्या आर्थिक क्रिया काय आहेत, तर ते सगळं तुम्हाला तिथे मिळेल. म्हणजे हा ह्युमन जॉग्राफीचा होलसम पार्ट ह्या पुस्तकामध्ये कव्हर होतो. खूप सुंदर पुस्तक आहे, हे आवर्जून वाचा. त्याच्यानंतर पुढे जे मी तुम्हाला मगाशी म्हटलं की प्राकृतिक आणि मानवी भूगोल, हे जे आपल्या NCERT सिरीजचं पुस्तक आहे युनिक अकॅडमीचं, तर ते तुम्ही वाचा. ठीक आहे. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तुमचा पाया कव्हर होऊन जाईल. सो त्याच्यानंतर तुम्हाला एक संदर्भ पुस्तक वाचायचं आहे सौदी सरांचं. सो भूगोल व पर्यावरण. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये भूगोल व कृषी नावाचं पण पुस्तक येतं, पण ते भूगोल व कृषी जे आहे ते डोक्यात घ्या की ते जुन्या सिलेबसचं आहे. जे ऑब्जेक्टिव्ह मेन्स होती ना, तर त्या ऑब्जेक्टिव्ह मेन्समध्ये कृषी घटक होता पेपर 1ला GS मध्ये, तर त्याच्यासाठी ते पुस्तक होतं. पण आपल्याला आता भूगोल व पर्यावरण करायचं. सो ह्या भूगोल व पर्यावरणामधला तुम्ही पर्यावरणाचा हिस्सा सोडून द्या,
कारण ते पर्यावरणासाठी आपण दुसरी पुस्तकं वाचतो. पण पर्यावरणाचा हिस्सा सोडला तर भूगोलातल्या बऱ्याचशा गोष्टी इथं कव्हर होतात. ह्या पुस्तकामध्ये चेक करा की याच्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल पण आहे. ठीक आहे. सो जर महाराष्ट्राचा भूगोल जर नसेल तर महाराष्ट्र भूगोलासाठी तुम्हाला अजून 1-2 पुस्तकं मी सजेस्ट करेल की महाराष्ट्राच्या भूगोलासाठी एक तर तुम्ही दीपस्तंभचं पण पुस्तक वापरू शकता. दीपस्तंभ पब्लिकेशन पाटील पाविस्कर सरांचं पुस्तक आहे. सो ते एक पुस्तक असू शकतं किंवा महाराष्ट्राच्या भूगोलाचं एक खतीब सरांचं पुस्तक आहे. ठीक आहे. सो ते केसागरचं आहे, केसागर पब्लिकेशनचं आय गेस. पण ह्याची गरज नाही. जर तुम्ही जर सौदीमध्ये जर चेक केलं तर महाराष्ट्राचा भूगोल आहेच आहे, पण त्याच्या काही एडिशन्समध्ये जर कमी जास्त झालं असेल तर तेवढं चेक करा, पण इथेच तुमचं कव्हर होऊन जाईल. सो ह्या 2 पुस्तकांची तुम्हाला गरज पण नाही. आणि मग सगळ्यात शेवटी ऑब्व्हियसली तुम्हाला अटलास घ्यावा लागेल. एक तर ऑक्सफर्डचा घ्या किंवा ओरियंट ब्लॅक स्वान किंवा ओरियंट लॉंगमनचा अटलास तुम्ही घेऊ शकता. सो ही तुमची बेसिक बुक लिस्ट आहे. ठीक आहे. आता ह्याच्याही व्यतिरिक्त जर गरज पडली तर भारताच्या भूगोलासाठी तुम्ही माझी दुसऱ्यांचं पुस्तक घेऊ शकता, पण त्याची गरज नाही मला वाटतं. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कव्हर होऊन जाईल. हे जर सगळं तुम्ही व्यवस्थित केलं तर तुम्हाला त्याची गरज पण लागणार नाही. ठीक आहे. तरी पण मी जस्ट रेफरन्स म्हणून इथं लिहून ठेवतो की भारताचा भूगोल. पण रिमेंबर हे जे पुस्तक आहे हे पुस्तक जनरली मुलं ऑप्शनलसाठी वापरतात. माझी दुसऱ्या सरांचं पुस्तक ह्याची गरज नाहीये तुम्हाला, पण ह्याच्यातल्या काही टॉपिक जर तुम्हाला गरज वाटली एका पॉइंटला तर तुम्ही वाचू शकता. सिलेक्टिव्ह फक्त हे करा. हे काय पूर्ण वाचायचं नाही, हे निवडक किंवा सिलेक्टिव्हली वाचू शकता हे पुस्तक. ठीक आहे. माझी दुसऱ्यांचं. अदरवाईज ही जी लिस्ट आहे ही मला असं वाटतं की ही सफिशियंट आहे. लक्षात आलंय. सो संदर्भ साहित्य आपण पाहिलं, त्याच्या आधी आपण मेन्सचा सिलेबस पाहिलाय, त्याच्या आधी आपण प्रिलिमचा सिलेबस पाहिलाय. तर मेन्सच्या सिलेबसमध्ये अजून सुद्धा खूप सारे मुद्दे आहेत जे सांगण्यासारखे आहेत. तर ते मी काय करेल की नेक्स्ट सेशनमध्ये जेव्हा मी जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण घेईल युपीएससीच्या मेन्सच्या, ठीक आहे, आपण प्रिलिम्समध्ये नाही आता मेन्समध्ये थोडंसं फोकस करूया. तर त्यावेळेस तो परत सिलेबस मी काढेल, त्याच्यामध्ये कुठले कुठले मुद्दे आपल्याला अजून एक्स्ट्रा करायचे आहेत तर ते सांगून मग मी क्वेश्चन या टॉपिकमधून आलाय असं क्लिअर कट मी तुम्हाला तिथे सांगून देईल. लक्षात आलं हे. सो थँक्यू सो मच. इथे थांबूयात आपण.